नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, अखेर सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये उद्या दुपारी 1 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांसाठी दुसरी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये होणार आहे। परंतु उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये उद्या दुपारी 1 वाजल्यापासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा केला जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, पहिल्या यादीमध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच उद्या दुपारी 1 वाजता 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार केला जाणार आहे। त्याचप्रमाणे परवा 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार केला जाणार आहे। त्याचप्रमाणे उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा करणे शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारने 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत। त्यामध्ये जी पहिली यादी आहे तर ती पहिली यादी 12 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी 12 जिल्ह्यांची आहे आणि तिसरी यादी 12 जिल्ह्यांची आहे। परंतु उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होणार आहे ते 12 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असाल तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, अखेर सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी बांधवांना आदेश दिलेला आहे की जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसणार आहेत, पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत, त्या शेतकरी बांधवांना उद्या दुपारी 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। अन्यथा जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत आणि तुमचं नाव नमो शेतकरी योजनेच्या यादीमधून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी आणि पुढील महिन्यांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे, या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, या 4 पात्रतेपैकी पहिली पात्रता म्हणजे 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून काम करत नसावा। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या दुपारी 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा केला जाणार आहे। अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य या 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षामध्ये नोकरीमध्ये
कामाला लागलेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेमधून बाद केलं जाणार आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, पात्रता सुद्धा आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत। बघा दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसला पाहिजे तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल आणि तो आता रिटायर झालेला असेल आणि तो सदस्य पेन्शन घेत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा पहिले पात्रता होते की शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसायला पाहिजे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। बघा तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड नसेल, केसरी रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्या शेतकरी बांधवांना या योजनेमधून बाद केलं जाणार आहे, कारण ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असते त्यांचे उत्पन्न 1 लाख रुपयांच्या पुढेच असते। त्या दृष्टिकोनातून ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना पात्र ठरवलं जाणार आहे आणि ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे। बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या घरामध्ये एखादी 4 चाकी गाडी असेल आणि त्या 4 चाकी गाडीची नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, आमच्याकडे टॅक्सी आहे, रिक्षा आहे, तर आम्हाला अपात्र केलं जाईल का? बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर आहे, टॅक्सी आहे, रिक्षा आहे त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, त्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी आहे आणि त्या 4 चाकी गाडीचा उपयोग मनोरंजन करण्यासाठी केलेला आहे, म्हणजेच ती गाडी भाड्याने नाही, इतर कोणत्याही ठिकाणी लावलेली नाही, म्हणजेच ती गाडी पोट पाण्यासाठी घेतलेली नाही, त्या दृष्टिकोनातून ज्यांनी 4 चाकी गाडी घेतलेली असेल आणि ती गाडी भाड्याने लावलेली नसेल त्या शेतकरी बांधवांना या योजनेमधून अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। बघा तुम्हाला मी 4 पात्रता सांगितलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसले असतील, या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या शेतकरी बांधवांना उद्या दुपारी 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा केला जाणार आहे। बघा गव्हर्नमेंट कडून या 4 पात्रता आलेले आहेत, त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे। अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला थेट अपात्र करण्याचे आदेश देण्यात आलेला आहे। परंतु उद्या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार नाही। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार नाही, तर फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार केला जाणार आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तार करणे शक्य होणार नाही। त्या दृष्टिकोनातून उद्या 12 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे, परवासाठी 12 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि तेरवासाठी 12 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे। म्हणजे 3 दिवसात महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार केला जाणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा केला जाणार आहे। त्यासाठी जे 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा उद्या ठीक 1 वाजता या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता
विस्तांतर होणार आहे, कारण हे पैसे आजच विस्तांतर केले जाणार होते, परंतु सध्याच्या स्थितीला एवढं बजेट नसल्यामुळे उद्यापासून हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा अमरावती जिल्हा आहे आणि विभाग आहे, त्या दृष्टिकोनातून उद्या अमरावती जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर होणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा। बघा औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्या दुपारी ठीक 1 वाजल्यापासून विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, म्हणजे ज्या उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव जिल्हा करण्यात आलेलं आहे। सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा प्रामुख्याने अमरावती जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल आणि सोलापूर जिल्हा असेल, या प्रामुख्याने 5 जिल्ह्यांमध्ये उद्या ठीक दुपारी 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा होणार आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। बघा प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 1 वाजता पैसे येणार आहेत। सोबतच भंडारा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे, धुळे जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा या प्रामुख्याने 12 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा केला जाणार आहे। तर बघा प्रामुख्याने उद्यासाठी या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। परवासाठी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तेरवासाठी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा उद्या दुपारी ठीक 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात होणार आहे। ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे विस्तांतर होणार आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख 12 बँकांमध्ये आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या दुपारी 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। तर बघा प्रामुख्याने या 12 बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी बँक खातं खोललेलं आहे त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। बघा या 12 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा ज्या शेतकरी बांधवांनी SBI म्हणजे भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये खातं खोललेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जमा होणार आहे। दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा तुमचं खातं बँक ऑफ इंडिया या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला उद्याच पैसे येणार आहे। सोबतच तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बघा ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। बघा प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या 3 बँकांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहे। सोबतच चौथी बँक म्हणजे कॅनरा बँक, 5वी बँक म्हणजे पोस्ट बँक आणि 6वी बँक म्हणजे इंडियन बँक। बघा ज्या शेतकरी बांधवांनी कॅनरा बँकेमध्ये खातं खोललेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांनी पोस्ट बँकेमध्ये खातं खोललेलं असेल किंवा ज्या शेतकरी बांधवांनी इंडियन बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्या शेतकरी बांधवांना उद्या पैसे येणार आहे। सोबतच 7वी बँक म्हणजे युनियन बँक, 8वी बँक म्हणजे IDBI बँक, 9वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या प्रमुख 12 बँकांमध्ये उद्या पैसे येणार आहेत। बघा सध्याच्या स्थितीला 9 बँकांची नावे सांगितलेली आहेत, उर्वरित 3 बँका सुद्धा लगेच बघून घ्या। बघा 10वी बँक म्हणजे HDFC बँक। बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच 11वी बँक म्हणजे ICICI बँक आणि 12वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। तर बघा प्रामुख्याने उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की कर्जमाफी कधीपासून सुरू होणार आहे। बघा कर्जमाफीचा GR येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये येणार आहे। ज्यावेळी GR येईल त्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा येणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो काळजी करायची गरज नाही। स्थानिक शेतकऱ्यांकडून सांगण्यात सुद्धा आलेलं आहे की कोणत्या शेतकरी बांधवांनी
कर्ज भरू नये, कर्जमाफी 100% होणार आहे। कारण बीजेपी पक्षाने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी 100% करू। म्हणजेच बीजेपीचं सरकार 100% दिलेलं आश्वासन पूर्ण करणार आहे। त्या दृष्टिकोनातून कोणत्याही शेतकरी बांधवांनी येत्या 2 दिवसांमध्ये कर्ज भरू नये असा आदेश मोठमोठ्या शेतकरी बांधवांनी दिलेला आहे। सोबतच विरोधी पक्षांकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही। जरी तुम्हाला बँकेकडून फोन येत असेल तर ते फोन इग्नोर करायचे आहे, त्याला तुम्ही प्रत्युत्तर द्यायचं नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात होणार आहे। ते 3 दिवस विस्तार सुरूच होणार आहे, कारण एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणं शक्य होणार नाही। त्यामुळे उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये आणि तेरवा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही। जरी तुम्हाला उद्या पैसे आले नाही तर तुम्हाला परवा पैसे येतील, परवा पैसे आले नाही तर तुम्हाला तेरवा 100% पैसे येतील। परंतु सरकारने दिलेला शब्द पूर्ण करायला पाहिजे होता। बघा, स्पष्टपणे बीजेपी पक्षाने सांगितलेलं होतं की नमो शेतकरी योजनेची रक्कम 6,000 रुपये आहे, तर याच्यामध्ये 3,000 रुपयांची वाढ करू। परंतु या अर्थसंकल्पामध्ये याच्यावरती निर्णय घेण्यात आलेला नाही। ज्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक वर्षी 6,000 रुपये मिळत होते त्याचप्रमाणे पुढील 5 वर्ष 7,000 रुपये मिळणार आहेत। बघा, बीजेपी पक्षाने याच्यावरती निर्णय सुद्धा घ्यायला पाहिजे होता। प्रत्येक शेतकऱ्याला मानधन सुद्धा वाढवून मिळायला पाहिजे होतं, परंतु सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश सुद्धा निर्माण झालेला आहे। विविध ठिकाणी मोर्चे सुद्धा काढण्यात आलेला आहे। याच्यावरती सरकार लवकरच दक्षता घेईल असा स्थानिक शेतकऱ्यांकडून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी 100% होणार आहे। तुम्हाला उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2,000 रुपये उद्यापासून जमण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। याच्यामध्ये सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।